पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। रामचंद्र बोधी बाबा की जय। आदेश क्रमांक 18 वही क्रमांक 1681। तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवे पारी जाते हाती काय आणि श्लोका पाडू नाही हे केर समर्थू काय हेत वाचे वाचकही भागून धरी जे शास्त्री ऐकू श्रीकृष्णाचे वाचे वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोको भलत आहे येथे अर्थे त्याची पाठे जोडे एवढेने धटे वाचे वाचक एकवटे साधिते शास्त्र म्हणून मजक आहे समर्थनी आता विषय नाही गीता जाण हे वडमये श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तसे नव्हे सगळे परब्रह्माची कसा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अजून व्याजे रूपा आणिला देवे चकुराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निमविली काळवंते चंद्रे जेवे का गौतमाचे निमिषे कळी काळ ज्वरी तो देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तसे गीतेचे हे दुबते वस करुणे पार्थाते दुबी नदे जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाहाला तरी ह्याची किर व्हाल नादरी पाठीमिशे तिंबाल जिभची जरी तरी लोह एके अंशे जगटल्या परिशे एकीकडे पैसे सोन होय तशी पाठाची ते वाटी श्लोक पाद लावा ना जाऊ ओठी तो भ्रमितेची पुष्टी येईल अंगा नायनीची मुख वाकडे कुणी ठाकाल कानवडे तरी काने घेता पडे तिची लेख जे श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षा आवरवते जैसा समृद्ध दाता कोणा ते नास्ती न म्हणे म्हणून जाणत्या सभा गीताची की सेवा काय करला आगवा शास्त्रीय रे आणि कृष्णार्जुनी मोकळी गुढी चावळी जे निराळी ते श्रीव्यासी केली करतळे घेवये ऐशी बाळकाते वरसे माय जय जेऊ बैसे तया ठाकते तैसे घास करे का फटा सीमारणा अपैते पण शहाणा केलेसे विंजना निर्मुनिया तसे शब्दे जे न लभे ते घडून्या अनुष्टभे श्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वतीचेने पानिये न होते जरी मोतिये तरी अंगी सुंदराचे का शोभती ते नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होती घेपता अमोदुकेवे गोडी न होती पकवाडणे तरी का फावती रसने दर्पणा विना नयने नयनुका दिशे दशा श्री गुरुमूर्ती नरिगता दशपंथी तरी का ह्या उपासती आकळता तो तशी वस्तू जे असंख्यात त्या संख्याशी ते 7 न होती तरी कोणा येथ फावू शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तया तेची पाहे का जे उमप ते नव्हे टाकते कोणा आणि वाता जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने सुखे फावे ऐसे का होते म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वादाला उपकारू जे श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला आणि तुझी हा मी आता श्रीव्यासाची पदी पाहता पाहता आणि सौनपथा मराठिया कसाधिकांची उन्मेख राठी येत साशंक तेत मी हे रंक एक वातळी करे परिगीता ईश्वरू भोळा दे व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादळा नान म्हणे की आणि शिरसिंधूची तटा पाण्याती गजघटा तेत काय मुरकुटा वारी जात असे पांकुटे पांकिरू नुडे तरी नवीनची स्थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ राजहंसाचे चालणे भूतळे झाल्या शहाणे आणि काय कोणे चालवे चिना जी आपलेने अवकाशे आगात जळ घेपे कलशे चुळी जुळपणा ऐसे भरून निघे दिवटच्या अंगी थोरे तरी ते बहु तेज धरे वाती आपुल्या परी आणखी ना जरी समुद्राचे पैसे समुद्र आकाश आभासे तिले तिला ऐसे बिंबेची पै ते व्यासाधिक महामती वावरू येते ये ग्रंथी महामी ठाको युक्ती न मिळे किर जे सागरी जळचरे संचरी मंदारा कारे ते देखून शपरे येरे पोहून लाहते अरुण अंगाज वळिके म्हणून सूर्या ते देखे महाभूतळींची न देखे मुंगी काय या लगे आम्हा प्राकृता देशी कारे बंदे गीता म्हणे हे अनुचिता कारण हे आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळ ते तरी न लाहे पाहू काय तसा व्यासाचा मागवा घेतू भाषकारा ते वाट पुसतू
अयोग्य हे मीन पवतू के जाईन आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबी स्थावर जंगमा जयाची ने अमृते चंद्रमा निमवी जग जयाचे अंगिक सिके तेज लाहोनी अर्के अंधाराचे सावाईके लोटी जात आहे समुद्रा जयाचे तोया जयाचे माधुर्य सौंदर्य जयाचे ने पवना जयाचे बळ आकाशने पगळ ज्ञान जेने उज्ज्वल चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुख जेने सोल्लास हे असो रूपस ईश्वजेने तो सर्वोपकारी समर्थू सदुरुश्री निवृत्ती नाथू रहाड तसे मजही आणतो रिगोनिया आता आयती गीता जगे मी सांगे मराठ्या भंगी येत के विस्मया लागे ठाव आहे श्री गुरुचेने नावे माती डोंगरी जयापाशी होती तिने कोळी त्रिजगती एकवद केले चंदने वेधली झाडे झाली चंदनाचिनी पाडे विषय मानली की भाडे भानुसी शाटी मामी तव चित्ता तिला आणि श्रीगुरुसा दादुला जो दिठी वेणी आपला बैसवीपदी आधीची देखणी दिठी वरी सूर्य पूर्वी पाठी तैन दिसे गोठी के आहे म्हणून माझे नित्य नवे श्वासो छो सासही प्रबंध व्हावे श्री गुरु कृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे या करणे म्या गीता तू मराठिया केला लोकाया दिटीचा विशो परी मराठे बोल रंगे कविता पै गीता अंगे तै गात याचिनी पांगे एक हाडता नव्हे म्हणून गीता गावो म्हणे तै गाणवे होती लेणे ना मुकळे तरी उणे गीता हे आणि सुंदर अंगी लेणे न सुये तै तो मोकळा शंगारू होय ना लेले तरी आहे तैसे के उचित का मोतियांची जैसी जाती सोनियाय मान देती ना तरी मानवती अंगीची सडी नाना गुंफिली का मोकळी उनी न होती परिमळे वसंत आगमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गणी वेते मिरवी गीते विनही रंगू दावी तो लाभाचा प्रमुद ओवी केला मिया तेने आबाल सुबोधे ओवी येचेने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरी गुंतिले आता चंद्राच्या तुरुवरी परी मळा लागी फुलवरी पारुखने जी परी लागे नाकी त्याचा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि एकिल्या वाखाने काय व्यसन लवे पाठ करिता व्याजे पाडते येती वेशजे ते अमृताते नेजे फावलिया तसेने आईतेपणे कैतू झाले हे उपेने म्हणून निधी ध्यास श्रवणे जिंतिले आता ही स्वानंद भोगाची सेल बळते आसीची देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवण करवे चंद्राते अंगवने भोगणे चकोर शहाणे परिफावे तशी चांदीने बलते आहे तसे अध्यात्मशास्त्री ये अतरंगाची अधिकार ये परी लोको वाको चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्रीनिवृत्ती नाथाचे गौरव आहे जी साचे गुरुतून हे की कृपेचे वैभवते किरी सिंधू परिसरे शक्तीच्या करू नको हरे नेनो काही श्री त्रिपुरारे सांगितले जे ते श्री कल्लोळा आणतू मकरो दरी गुप्तू होता दयाचा हातू पेठे झाले तो मसेंद्रिय सप्तशंगे भगवान नवया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्युत्थया भोगावे वासना या ते मुद्रा श्री गोरक्षराया दिले मीने तिने योग बीजवहिनी सरे वरू विषय विध्वंसक सैक विरू ते पदी काय सर्वेश्वरो अभिषेकिला मग तीही ते शांभव अद्वैनंद वैभव समाधिले सप्रभव श्री गहिनीनाथा तिने कळी कळी तू भूता आला देखून निर्ता ती आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिलेसी ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते तो हा तू घेऊन आगवा कळी गिळ ते या जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगे पोंडालिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक 18 वही क्रमांक 1681 ते वही क्रमांक 1760 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.